काल आपण हाऊ टू फाइंड आउट द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन शिकलो. आज आपण त्याच्या समोरचा कॉन्सेप्ट सुरू करणार आहोत, तो म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलार कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलार कोऑर्डिनेट विषयीची माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. तर नेक्स्ट टॉपिकची हेडिंग टाकू शकता तुम्ही पोलार कोऑर्डिनेट. हे तुम्हाला 11th क्लास मध्ये सुद्धा एकदा झाले, थोडे एकदा फास्ट रिव्हिजन करून घेऊ. पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम काय असते, जसं आपण युजली एक्स आणि वाय ऍक्सिस न आपले कोऑर्डिनेट्स दर्शवत असतो, तेच कोऑर्डिनेट एक्स आणि वाय चे आपण पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आर आणि थीटा न दर्शवत असतो. सपोज तुमचा पॉइंट ओ ओरिजिन आहे, पॉइंट ओ पासून काहीतरी अंतरावर पॉइंट पी सिच्युएटेड आहे, ज्याचं डिस्टन्स किती आहे, आर डिस्टन्स आहे, आणि तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती कोण करत आहे, थीटा डिग्रीचा कोण सबस्टिट्यूट करीत आहे. तर तुम्हाला पॉइंट पी चे कोऑर्डिनेट आर आणि थीटाच्या स्वरूपात लिहायचे असतात. समजा आपण पॉइंट पी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये घेतला असेल तर तो कशाने दर्शवतो आपण एक्स, वाय ने. पण पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुमचा जो पॉइंट पी आहे तो एक्स आणि वाय ने डिफाइन न करता आर आणि थीटा ह्या स्वरूपात डिफाइन केला जातो. तर बघा, आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये हे जे अंतर आहे, म्हणजे हे अंतर, याला काय एक्स म्हणलेलं आहे, जे की इथे आपण लिहिलेलं आहे, आणि हे जे अंतर आहे यालाच आपण वाय म्हणतो, जे की आपण इथे लिहिलेलं आहे. हे अंतर आणि हे अंतर इथे आपण मेन्शन केलेलं आहे. तसंच पॉइंट पी आपल्याला पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये शो करायचे आहेत, त्याला तुम्ही आर थीटाने शो करू शकता. आर इज द पोझिशन वेक्टर, म्हणजे डिस्टन्स किती आहे ते सांगत असते, आणि थीटा इज द अँगल सबटेंडेड बाय दॅट पोझिशन वेक्टर ऍट द सेंटर पॉइंट, किंवा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर जो अँगल सबटेंड केलेला आहे आर वेक्टरनं, तो थीटाने दर्शवला जातो. तर ह्या दोन वेगवेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीम्स आहेत. तर एक्स आणि वाय ची तुम्हाला खूप फॅमिलियर आहे, पण आर आणि थीटाची तुम्हाला तेवढी फॅमिलियर नाही. पण 11th क्लास मध्ये याचं एकदा इंट्रोडक्शन तुम्हाला व्यवस्थित झालेलं आहे. तर या दोघांमधलं रिलेशन काय आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे, आणि त्या रिलेशन वरून जर तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट दिली तर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करता आलं पाहिजे, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट दिल्यानंतर पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर आर आणि थीटा यांचं रिलेशन कसं यांचं रिलेशन एक्स आणि वाय सोबत कसं फाइंड आउट करणार बघा. एक्स आपण काय हे डिस्टन्स म्हणतोय, म्हणजे अर्थातच तुमचं जे हे डिस्टन्स आहे ते कशाने डिनोट केलेलं असणार, फर्स्ट कोऑर्डिनेटनं. तर या डिस्टन्सला तुम्ही कसं लिहिणार बघा, जर परपेंडिक्युलर ड्रॉन केला तर हा तुमचा 90 डिग्रीचा अँगल होते. 90 डिग्रीचा अँगल झाल्यानंतर समजा तुम्ही नाव द्या ओ पी, आणि इथं नाव द्या सपोज तुम्ही एम. पॉइंट एम वर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे. आता ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे अंतर ओएम म्हणजे काय आहे, माझं एक्स ऍक्सिस आहे. तर ओएम चं अंतर कसं फाइंड आउट करणार, तुम्हाला काय माहित आहे, थीटा आणि आर या दोन गोष्टी ठाऊक आहेत. तर तुमचं एक्स बरोबर काय होणार, हे अंतर बरोबर काय, कॉस थीटा बरोबर काय असते, बेस अपॉन हायपोटेन्यूस. बेस इज ओएम, त्याला तुम्ही एक्स म्हणा आणि ह्याला वाय म्हणा, काहीतरी वाय अंतरावर आहे. एक्स अपॉन आर, बेस अपॉन हायपोटेन्यूस कॉस थीटा. देयरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय होणार, आर कॉस थीटा. सिमिलरली वाय इक्वल्स टू काय होणार, परपेंडिक्युलर आलं म्हणजे काय, साइन थीटा. साइन थीटा घेतल्यानंतर वाय बरोबर आपल्याला मिळून जाणार आर साइन थीटा, किंवा तुम्ही लिहू शकता साइन थीटा इज इक्वल्स टू वाय बाय आर, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस. देयरफॉर वाय इज इक्वल्स टू आर साइन थीटा. तर हे जे दोन मेन रिलेशन्स आहेत, एक्स इक्वल्स टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल्स टू आर साइन थीटा, हे तुम्हाला
पोलार कोऑर्डिनेट मधून कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये आणतात. आणि समजा तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असेल तर पोलार कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, सुरुवातीला आर फाइंड आउट करावं लागणार. तर आर काय आहे, हायपोटेनियस आहे, म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर आर स्क्वेअर इक्वल्स टू काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पायथागोरसच्या थेरम नुसार एक्स आणि वाय च्या किमती सबस्टिट्यूट करा. आर स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जरी केलं तरी तुम्हाला आर स्क्वेअर येते, सबस्टिट्यूट केलं तरी आर स्क्वेअरच येणार आहे. हे रिलेशन आहे, वाटलं सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही. एक्स ची किंमत काय, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आर स्क्वेअर कॉमन काढा आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा एक होत असतो, देअरफॉर आर स्क्वेअर. तर हे रिलेशन आहे. आणि थिटा कसा फाइंड आउट करायचा, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ y बाय x. म्हणजे काय बघा, तुम्हाला ते मिळते की नाही. y म्हणजे काय आहे, r sin थिटा आणि x म्हणजे काय, r cos थिटा. सबस्टिट्यूट जर केलं tan इनवर्स ऑफ r cos थिटा r sin थिटा अपॉन r cos थिटा. r cancel, sin थिटा अपॉन cos थिटा becomes tan थिटा. tan इनवर्स इनटू tan थिटा. तुम्हाला माहित आहे इनवर्स आणि सेम जर असतात तर एकमेकाला कॅन्सल आउट करत असतात, काय ना थिटा. म्हणजे हे दोन रिलेशन आहेत. जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले तर तुम्हाला आर आणि थिटा पोलार कोऑर्डिनेट काढण्याचे हे दोन रिलेशन्स आहेत. आणि तुम्हाला आर आणि थिटा दिलेले आहेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करा म्हटलं तर तुम्हाला हे दोन सूत्र वापरावं लागणार आहे. हे 11th क्लासमध्ये झालेलं आहे. याच्यावर तुमच्या बुक मध्ये काही सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा आहेत. त्याच्यापैकी एक सॉल्ड एक्झाम्पल आपण घेऊ का. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा, पेज नंबर 76 वर सॉल्ड एक्झाम्पल. हे दोन रिलेशन माहित झाले तुम्हाला. दिस इज ए पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम अँड दिस इज ए कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. या दोन्ही कोऑर्डिनेट सिस्टीम्स आहेत ज्यांचा आपण स्टडी करतो. तशा आणखीन एक दोन आहेत, पोलार आहे, सिलेंड्रिकल आहे, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम्स खूप सारे आहेत. पण तुमच्या या चॅप्टर मध्ये फक्त ह्या दोनच दिलेले आहेत. तर यांचं रिलेशन तुम्हाला लक्षात आलं. काय रिलेशन आहे, इथे मी बाजूला लिहितो. आर स्क्वेअर इक्वल्स टू, किंवा असं घ्या सिम्पली, एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. हे दोन कन्वर्शन आहेत एकमेकांमध्ये. तर आपल्याला तुमच्या बुक मधलं सॉल्ड एक्झाम्पल नंबर 2 पेज नंबर 76 वर दिलेलं आहे. तर ते फाइंड आउट करायचे. ते काय म्हणते, फाइंड आउट द पोलार कोऑर्डिनेट ऑफ ए पॉइंट whose Cartesian coordinate are 1/√2 and -1/√2. 1/√2 आणि -1/√2 हे त्यांचे काय आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे बघा, थोडक्यात तुम्हाला एक्सप्रेशन पाहून एक गोष्ट लक्षात आली असेल. एक्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे आणि वाय कसा आहे, निगेटिव्ह आहे. तर असं रिलेशन कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये येते, एक्स पॉझिटिव्ह अँड वाय निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह अँड वाय निगेटिव्ह म्हणजे हे क्वाड्रंट. म्हणजे आपला डेफिनेटली जो पोझिशन वेक्टर आहे कुठे असला पाहिजे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सपोज हा थिटा आहे. तर आपल्याला जे रिलेशन्स माहित आहेत त्याच्यावरून ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर तुम्हाला एक्स दिलेला आहे आणि वाय दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचंय, आर आणि थिटा फाइंड आउट करायचं. तर आर कसा फाइंड आउट करणार आता सांगितलं. आर स्क्वेअर इक्वल्स टू काय असते, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असते. देअरफॉर आर इक्वल्स टू काय होणार, आर स्क्वेअर इक्वल्स टू, सबस्टिट्यूट करा एक्स आणि वाय ची किंमत. एक्स ची किंमत काय 1/√2 स्क्वेअर प्लस वाय ची किंमत काय येणार, -1/√2 स्क्वेअर. काय होणार, हे 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे काय 1/2 प्लस मायनसचा सुद्धा प्लसच असतो 1/2. 1/2 becomes 1. तुम्हाला आर मिळाला. म्हटलंच तुम्ही इथे लिहा आर इक्वल्स टू √s. तुम्हाला आर ची किंमत मिळाली. आता थिटा फाइंड आउट करायचा. तर थिटा फाइंड आउट करण्यासाठी मी लास्ट लेक्चर अपलोड केलेला आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यूज
कन्सिडर करून तुम्ही थिटा फाइंड आउट करू शकता. तर बघा प्रिन्सिपल व्हॅल्यूज त्यांच्या फाइंड आउट करायच्या आहेत. तर थिटा बरोबर काय असणार आपले, डायरेक्टली जर तुम्ही प्रिन्सिपल व्हॅल्यूनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला आपल्याला आर मिळालेला आहे, आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा. तर कसं थिटा फाइंड आउट करणार, या रिलेशनला तुम्ही सरळ वापरू शकता. एक्स बरोबर काय आहे 1/√2 किंवा तुम्ही डायरेक्ट टॅन इनव्हर्स न सुद्धा फाइंड आउट करू शकता. अगोदर तुम्हाला एक्स आणि वाय ने कसं फाइंड आउट करायचं सांगतो. तर बघा एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा. तर एक्स ची व्हॅल्यू काय आहे 1/√2 इक्वल्स टू आर फाइंड आउट केला आपण 1 इंटू कॉस थिटा. तर कॉस थिटा बरोबर काय होणार मग 1/√2. तर कॉस थिटा इक्वल्स टू 1/√2 हे तुम्हाला माहित आहे. तर ह्याच्या दोन प्रिन्सिपल व्हॅल्यूज कोणकोणते असणार, एक म्हणजे पहिले क्वाड्रंट आणि दुसरं क्वाड्रंट, कारण की कॉस पॉझिटिव्ह आला आहे म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मधली आणि सेकंड क्वाड्रंट दोन प्रिन्सिपल व्हॅल्यूज असणार. तर कोणकोणत्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज असणार, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 1/√2 म्हणजे काय π/4 शो करते आणि दुसरी प्रिन्सिपल व्हॅल्यू काय होणार त्याची सेकंड क्वाड्रंट मध्ये इथे काय असते 2π मायनस थिटा असतो. तर 2π मायनस थिटा म्हणजे काय 2π मायनस π/4 4 2 जा 8 मायनस 1 7π/4. आता थिटाच्या ह्या दोन व्हॅल्यूज आहेत, पण आपण कोणती कन्सिडर करणार जी आपल्याला दुसऱ्या रिलेशन वरून सुद्धा कॉमन येईल. तर दुसरं रिलेशन काय सांगते y इक्वल्स टू r sin theta. What is y? Y is equals to -1/√2. R equals to 1 and sin theta as it is. Therefore, sin theta equals to what? -1/√2. तर sin theta कुठे कुठे मायनस असतो, एक तर इथे आणि इथे ह्या दोन क्वाड्रंट मध्ये मायनस असतो. म्हणजे sin thetaच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज कोणकोणते असणार बघा, मायनस आहे म्हणजे काय सुरुवातीला त्याचा थिटा फाइंड आउट करायचा. 1/√2 देणारा थिटा कोणता आहे π/4 आणि मायनस असल्यामुळे डेफिनेटली तो ह्या आणि ह्या दोन क्वाड्रंट मध्ये आहे. तर इथल्या क्वाड्रंटला कशानं थिटा रिप्लेस केलेला असतो π प्लस थिटा. इथला 2π मायनस थिटा, इथला π मायनस थिटा. हा जो थिटा असतो कसा चेंज होतो, फर्स्ट क्वाड्रंट मधला थिटा π मायनस थिटा होतो. π मायनस थिटा झाल्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये आला तर π प्लस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2π मायनस थिटा. तर त्याच्यानुसार तुम्हाला ह्या दोन क्वाड्रंट मधल्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तर काय होणार बघा π प्लस थिटा म्हणजे काय π प्लस π/4 4 and 1 5π/4 आणि सेकंड व्हॅल्यू कोणती येणार 2π मायनस थिटा म्हणजे काय 2π मायनस π/4. तर सेम येणार 7π/4. तर याच्या ह्या दोन प्रिन्सिपल व्हॅल्यू झाल्या 5π/4 and 7π/4. पण बघा दोघात मध्ये एकच कॉमन व्हॅल्यू आहे जिथं तुम्हाला एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह मिळाले. म्हणजे तुमचा थिटा काय असणार डेफिनेटली फोर्थ क्वाड्रंट मधली व्हॅल्यू काय आहे, फोर्थ क्वाड्रंट मधली व्हॅल्यू 7π/4. तर थिटा तुम्हाला असा मिळाला. किंवा डायरेक्टली तुम्ही टॅन इनव्हर्स न सुद्धा फाइंड आउट करू शकता. थिटा इज इक्वल्स टू काय फाइंड आउट करणार तुम्ही, ही अल्टरनेट मेथड सांगतो थिटा फाइंड आउट करण्याची. थिटा इज इक्वल्स टू काय टॅन इनव्हर्स ऑफ y/x which is equals to tan inverse of what is y 1/√2 upon 1/√2 minus वरी 1/√2 खाली 1/√2 कॅन्सल आउट होणार. therefore tan inverse of -1. तर tan inverse of -1 कुठे कुठे एक्झिस्ट करतात, एक इथे एक्झिस्ट करणार किंवा इथे एक्झिस्ट करणार. पण आपला y निगेटिव्ह आहे त्याच्यावरून आपल्याला आयडिया आलेली आहे की y निगेटिव्ह आणि x पॉझिटिव्ह असल्यामुळे आयडिया आहे की आपण ते थर्ड क्वाड्रंट मधला आहे आणि tan इनव्हर्स ऑफ -1 ची किंमत काय येणार 7π/4. ही कशी आली तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये π/4 ची किंमत 1 आहे. तर थिटा जर π/4 असेल तर 1 देते आणि 2π मायनस थिटा असेल तर काय व्हॅल्यू देणार 7π/4. हे प्रिन्सिपल व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर थिटा बरोबर काय 7π/4. अशा अल्टरनेट दोन्ही मेथडनं तुम्ही आर आणि थिटा फाइंड आउट करू शकता. सॉल्ट एक्झाम्पल मधलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते ह्याच्या रिव्हर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट दिलेली आहे तर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे.
पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय, आर आणि थीटा दिलेले आहेत, तुम्हाला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचे. डायरेक्ट आर थीटा सबस्टिट्यूट करायचा, एक्स आणि वाय तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला समोर आता एक महत्वाची आणि मोस्ट इम्पॉर्टंट थेरम घ्यायची आहे, ती म्हणजे साइन रूल. मागे जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, अदरवाइज हे सॉल्ड एक्झाम्पल आहे तुमच्या बुक मध्ये. तर आपल्याला आता एक महत्वाचा आणि भविष्यामध्ये जर तुम्ही हायर स्टडी मध्ये गणित जर तुम्ही तुमचा आवडीचा विषय निवडला तर खूप जागेवर तुम्हाला या साइन रूलचा उपयोग होणार आहे. तर साइन रूल काय सांगते ते आता आपण पाहणार आहोत. तर बघा, तुमचा जो ट्रायंगल असतो, कुठलाही ट्रायंगल घ्या, ट्रायंगलची डेफिनेशन काय, त्याच्यामध्ये 3 अँगल्स आणि 3 बाजू असतात. म्हणजे फर्स्ट अँगल, सेकंड अँड थर्ड अँगल. सपोज दिस इज ट्रायंगल ए बी अँड सी. एबीसी ट्रायंगल मध्ये 3 साइड्स आहेत आणि 3 अँगल्स आहेत. तर या 3 साइडला आणि 3 अँगलला काय म्हटलं जातं, ट्रायंगलचे एलिमेंट म्हटलं जातं. तर टोटल एलिमेंट किती असतात ट्रायंगलचे, 6 एलिमेंट्स असतात. 3 बाजू आणि 3 कोन, हे 6 एलिमेंट्स असतात ट्रायंगलकडे. तर आपल्याला समजा ह्या 6 एलिमेंट पैकी तुम्हाला 3 एलिमेंट दिलेले असतात, तर दुसरे 3 एलिमेंट तुम्ही फाइंड आउट करू शकता. 3 एलिमेंट कोणकोणते दिलेले असले पाहिजे, म्हणजे तिन्ही अँगल दिलेले नसले पाहिजे किंवा तिन्ही साइड्स कसं दिलेले पाहिजे. तिन्ही मध्ये कसं असलं पाहिजे, 2 अँगल किंवा एक साइड किंवा 2 साइड 1 अँगल, असे जर 3 एलिमेंट दिले असतात तर रिमेनिंग 3 एलिमेंट तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला समोरचे 2-3 रूल्स आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. हे तुम्हाला 3 रूल्स आहेत. तर तुम्हाला समजलं असेल थोडक्यात, कुठल्याही ट्रायंगल मध्ये 6 एलिमेंट्स असतात, 3 साइड्स आणि 3 अँगल्स. तर सपोज हा तुमचा ट्रायंगल एबीसी आहे. तुम्ही त्याच्या प्रत्येक बाजूला म्हणजे अंतराला नाव देऊ शकता ए. सपोज दिस इज बी अँड दिस इज सी. 3 साइड्स आहेत एबीसी आणि 3 अँगल्स आहेत ए बी सी. तर अशा वेळेस आपल्याला साइन रूल जर ह्याच्यावर अप्लाय केला तर आपला साइन रूल काय आपल्याला सांगत असतो, स्टेटमेंट काय आहे साइन रूलची तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे, मी स्क्रीनवर डिस्प्ले केली. The sine rule states that in triangle ABC, A upon sin A, A म्हणजे हा अँगल आहे लक्षात ठेवा, इक्वल्स टू B upon sin B, which is equals to C upon sin C and equals to 2 times circumradius. R is the circumradius. Circumradius म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे कुठलाही सर्कल 3 पॉइंट मधून पास होत असते असं तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. सपोज तुम्ही एबीसी 3 पॉइंट घेतला आणि हे 3 पॉइंट मधून पास होणारा सर्कल जर फाइंड आउट केला आणि त्या सर्कलची जर रेडियस घेतला तर त्याला काय सर्कम रेडियस असं म्हटलं जात आहे, त्याला आर ने डिनोट केलेलं आहे. तर साइन रूल काय सांगतं, ए अपॉन साइन ए इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इक्वल्स टू सी अपॉन साइन सी विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स इट्स सर्कम रेडियस. तर ही स्टेटमेंट आहे साइन रूलची. तर आपल्याला या साइन रूलला आता काय सिद्ध करायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी तुम्हाला माहित आहे एक्झाम मध्ये जर आलं तर अगोदर स्टेटमेंट, डायग्राम, प्रत्येकाचं नोटिफिकेशन काय काय आहे ते लिहायचं. तर काय काय आहे इथं नोटिफिकेशन ते आपण लिहायला सुरुवात करणार आहोत. डायग्राम आपण ऑलरेडी ड्रॉ केलेलीच होती. तर आपल्या डायग्राम मध्ये आपल्याला कोणती साइड कशानं डिनोट केलेली आहे ते सांगावं लागेल. हे झाला साइन रूल, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सिद्धता आता सुरू झालेली आहे. ट्रायंगल कडे या, ट्रायंगल ड्रॉ करा. चांगला मी मोठा ट्रायंगल ड्रॉ करतो. हा अँगल ए आहे, दिस इज बी अँड दिस इज सी. आणि ह्या साइडला मी काय म्हटलेलं आहे, ए म्हटलेलं आहे.
या साईडला बी म्हटलेलं आहे, याला सी म्हटले आहे. तर आपल्या रूलला सिद्ध करण्यासाठी छोटस एक कन्स्ट्रक्शन करावं लागतं. ते कन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार, पण अगोदर ट्रायंगल विषयी लिहा. लेट ट्रायंगल ABC BC equals to A, comma AC equals to B and AB equals to C. हे आपण तीन साईडला तीन नाव दिलेली आहेत. आणि ABC हे तीन आपले अँगल्स आहेत. अँड ट्रायंगल किंवा असं लिहू शकता तुम्ही, अँगल ABC इक्वल्स टू, डायरेक्टली आपण अँगल B दिलेला आहे. सिमिलरली अँगल BCA is equals to angle C, and last one angle BAC which is equals to angle A. या अँगल्स ने आपण त्यांना काय डिनोट केलेलं आहे, किंवा हे अँगल नाही लिहिले तरी चालतात, किंवा तुम्ही लिहू शकता ॲज युअर विश. तर ह्या ट्रायंगलचे आपण व्यवस्थित काय काय नोटिफिकेशन्स आहेत ते लिहिलेले आहेत. आता आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायचं. तर कन्स्ट्रक्शन काय करायचंय, ड्रॉ ए परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट ए किंवा अँगल ए टू द लाईन BC. परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे मी, आणि ह्या परपेंडिक्युलर पॉइंट ए मधून किंवा अँगल ए मधून निघत आहे आणि BC लाईनवर ड्रॉ केलेला आहे. आणि त्या पॉइंटला जिथं तो इंटरसेक्ट करतो त्याला D असं नाव द्या. हे आपलं साइड आहे. तर ह्या ट्रायंगल ABC चा आम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, ज्याचा ED हा परपेंडिक्युलर आहे साइड BC वरती. इथपर्यंत व्यवस्थित समजलं आहे तुम्हाला, डायग्राम काढली. तर बघा, तुम्हाला माहित आहे कुठल्याही ट्रायंगलचा तुम्हाला एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय सूत्र वापरता, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 1/2 हाफ बेस इंटू हाइट. हाफ बेस काय आहे BC इंटू हाइट इज AD. AD is the height. Therefore 1/2 BC into AD. But BC आपण कशाने डिनोट केलेली आहे, स्मॉल ए ने डिनोट केलेली आहे. Therefore which is equals to 1/2 BC is small b and AD into AD. पण बघा, AD आपल्याला फाइंड आउट करता येते राईट अँगल ट्रायंगल मधून. तर राईट अँगल ट्रायंगल मधून AD इक्वल्स टू काय होणार, बट इन ट्रायंगल ADC हा अँगल साइन C इक्वल्स टू काय, साइन इज इक्वल्स टू परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस. परपेंडिक्युलर म्हणजे काय, AD अपॉन हायपोटेन्यूस इज AC. आणि AD ऍज इट इज ठेवा, आणि AC ला आपण कशाने डिनोट केलेला आहे, स्मॉल b ने डिनोट केलेला आहे. म्हणजे तुम्ही AD ला काय लिहू शकता, देअरफॉर AD इज इक्वल्स टू काय होणार, स्मॉल b इंटू साइन C. तुम्ही हे उचला आणि AD च्या जागी सबस्टिट्यूट करा. खाली स्क्रीन दिसते, तर मी इथे लिहितो, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 1/2 b, आणि AD च्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं आपल्याला, b इंटू साइन C. बेस, सॉरी आपला बेस B नाही A आहे, बेस BC ला A ने डिनोट केलेला आहे. तर B इंटू साइन C लिहायचे आपल्याला, त्याच्या जागेवर हाफ A ऍज इट इज इंटू AD काय आहे, इक्वल्स टू B साइन C. देअरफॉर तुम्ही या एक्सप्रेशनला कसं लिहू शकता, मी वरती लिहितो. ह्या एक्सप्रेशनला कसं लिहू शकता, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC. जो 1/2 आहे
या 2 ला इकडे घेऊन जा. 2 टाइम्स एरिया ऑफ एबीसी विच इज इक्वल्स टू ए इंटू बी साइन सी. ए इंटू बी इंटू साइन सी. हे झालं ह्या ट्रँगल मध्ये जर हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, समजा मी इथून ड्रॉ केला ह्या ट्रँगलचाच एरिया फाइंड आउट करते वेळेस परपेंडिक्युलर सपोज मी असा ड्रॉ केलेला असेल, तर माझ्या ट्रँगलचा एरिया काय राहणार, तोच राहणार, बदलणार नाही. म्हणजे जर मी या परपेंडिक्युलरला कन्सिडर करून एरिया फाइंड आउट केला असता तर माझं एक्सप्रेशन काय आलं असतं, 2 टाइम्स ए एरिया ऑफ ट्रँगल एबीसी. आता मी हा परपेंडिक्युलर नाही तर हा परपेंडिक्युलर धरून एरिया फाइंड आउट करतो. माझा एरिया काय येणार, तेवढाच येणार जेवढा अगोदर आलेला आहे. फक्त मी परपेंडिक्युलर चेंज केला मी, म्हणजे बेस आणि परपेंडिक्युलर. तर माझं एक्सप्रेशन काय होणार, या ट्रँगलसाठी माझं एक्सप्रेशन काय होणार, आपला बेस काय आहे बी, त्याच्यानंतर सी इंटू साइन ए. कसं आलं समजलं, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इज इक्वल्स टू. आता ह्या बाजूवर परपेंडिक्युलर न ड्रॉ करता या बाजूवर परपेंडिक्युलर ड्रॉ करा, तर इथे काय होणार तुमची सी इंटू तिथे जी बाजू तुम्ही घ्याल ती काय होणार, सी ए इंटू साइन बी. एकदा फास्ट पैकी परत सांगतो कसं कसं केलं ते लक्षात ठेवा. सुरुवातीला हा तुमचा ट्रँगल होता, ट्रँगल एबीसी. एबीसी ट्रँगल मध्ये तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा होता. तर एरिया फाइंड आउट कसा केला जातो ट्रँगलचा, एरिया इक्वल्स टू हाफ बेस इंटू हाईट. हाफ बीसी इज द बेस अँड एडी इज द हाईट. सुरुवातीला इनिशियली ह्या कंडिशन नुसार आपण त्याचा एरिया फाइंड आउट केला ट्रँगलचा. तर त्या ट्रँगलचा एरिया काय आला 1/2 बीसी. बीसी ला आपण कशाने डिनोट केलेला आहे, स्मॉल ए. आणि एडी इज द हाईट. एडीची किंमत आपण ह्या ट्रँगल मधून फाइंड आउट केली. ट्रँगल एडीसी, एडीसी ट्रँगल मध्ये साइन सी इक्वल्स टू काय होतो, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. साइन सी इक्वल्स टू एडी अपॉन एसी. देअरफॉर एडी ऍज इट इज, पण एसी ला आपण काय म्हटलेलं आहे, स्मॉल बी म्हटलेलं आहे. देअरफॉर एडी इज इक्वल्स टू काय होणार, बी इकडे गुणाकारामध्ये जाणार, एडी इज इक्वल्स टू बी साइन सी. आणि हीच किंमत इथे सबस्टिट्यूट करा एरिया ऑफ ट्रँगल मध्ये. तर काय भेटला तुम्हाला 1/2 ए ऍज इट इज. एडीची जागा काय कशाने घेतली, बी साइन सी ने घेतली. तर ह्या एक्सप्रेशन मधून ह्या 2 ला जर मी इकडे मल्टिप्लाय केलं तर 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल एबीसी काय होते, ए इंटू बी साइन सी. सिमिलरली तुम्ही ही बाजू धरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि फाइंड आउट केला एरिया. मी ही बाजू ग्राह्य न धरता नेक्स्ट टाइम ही बाजू जर ग्राह्य धरून मला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर मला काय असा परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागणार. त्यावेळेस काय होणार, माझा एरिया सेमच होणार, हाफ बेस इंटू हाईट. तर हाफ 2 मी इकडे नेलेला आहे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. बेस काय आहे, या बाजूवर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे बेस बी झाला. आणि तुम्हाला सी साइन ए कुठून भेटलं, हा परपेंडिक्युलर आहे. तर ह्या ट्रँगल मध्ये ए बी आणि इथे सपोज तुम्ही नाव द्या डीई. ए बी डीई ह्या ट्रँगल मधून तुम्हाला हे रिलेशन भेटते सी साइन ए. आणि थर्ड जर तुम्ही त्याच ट्रँगलचा एरिया ह्या बाजूवर परपेंडिक्युलर ड्रॉ करून काढला तर तुम्हाला काय भेटणार, एक्सप्रेशन असं भेटणार. तुम्हाला सुरुवातीचं हेच एक्सप्रेशन काढून दाखवायचं डेरिव्हेशन मध्ये आणि सिमिलरली लिहायचं. सिमिलरली 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इक्वल्स टू बीसी साइन ए. 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इक्वल्स टू सीए साइन बी. हे काय रिस्पेक्टिव्ह साइड्स वर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे असे एक्सप्रेशन मिळालेले आहे. तर हे एक्सप्रेशन घेऊन आता आपल्याला समोर काही सिद्धता करायची आहे. तर हे खालचं तुम्ही जर लिहिलेलं असेल तर मी हे खोडतो. त्याच्यासमोर बघा हे इक्वल्स टू हे आहे आणि त्याच्या अपोजिट साइड सुद्धा इक्वल्स आहेत. म्हणजे काय, ह्या तिन्ही ज्या साइड्स आहेत त्या सुद्धा काय इक्वल आहेत. कारण काय, कुठल्याही ट्रँगलचा एरिया एकाच ट्रँगलचा एरिया कसा फाइंड आउट केला तरी सारखाच येणार आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांची LHS सारखी आहे म्हणून काय तुमच्या सर्वांची RHS सारखी होणार. देअरफॉर
we can write it as AB sin C which is equals to C कॅपिटल आहे जो ह्याच्यातला आहे अँगल मधला which is equals to BC sin A equals to CA sin B. मी असं का लिहिलं कारण की याच्या LHS इक्वल आहेत कारण की एरिया ऑफ ट्रायंगल इकडच्या बाजू सेम आहेत म्हणजे ऑफकोर्स ह्या सुद्धा बाजू काय असणार सेम असणार. हे एक्सप्रेशन भेटलं. आता याला काय करा डिवाइड बाय ABC ABC न थ्रू आउट डिवाइड करा थ्रू आउट. तर एबीसी ने थ्रू आउट डिवाइड केल्यानंतर काय मिळणार मला बघा AB sin C अपॉन ABC which is equals to BC sin A upon ABC which is equals to CA sin B upon ABC. तर AB कॅन्सल आउट होणार. इथे काय BC कॅन्सल आउट होणार. इथे काय CA कॅन्सल आउट होणार. तर आता काय रिमेनिंग राहिले बघा आपल्याकडे sin C upon C which is equals to sin A upon BC कॅन्सल झालंय A which is equals to sin B upon small b. तर आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते मिळालेलं आहे आणि यांचा जर रेसिप्रोकल घेतला तर मग अशी जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ते एक्सप्रेशन आलेलं आहे. तर साइन रूल काय सांगतो या कुठल्याही ट्रायंगल मध्ये जर तुम्ही त्या अँगलचा साइन आणि त्याच्या समोरील बाजूचा भागाकार घेत राहाल तर तुमच्या तिन्ही अँगलच्या समोरील बाजूचा अँगलचा साइन भागिले समोरील बाजू अँगलचा साइन भागिले समोरील बाजू आणि अँगलचा साइन भागिले समोरील बाजू ह्या इक्वल असतात कुठल्याही ट्रायंगल मध्ये. साइन C अपॉन C साइन A अपॉन A साइन B अपॉन B. साइन C म्हणजे काय हा अँगल आणि ह्याच्या समोरची बाजू C. साइन A हा अँगल ह्याच्या समोरची बाजू A. साइन B हा अँगल आणि ह्याच्या समोरची बाजू B. तर साइन रूल काय सांगते साइन ऑफ दिस अँगल बाय दिस इज इक्वल्स टू साइन ऑफ दिस अँगल बाय दिस इक्वल्स टू साइन ऑफ दिस अँगल बाय दिस. हे एक्सप्रेशन तुम्हाला मिळालेलं आहे. तर साइन रूल आपण सिद्ध केलेला. आता आपल्याला दुसरं छोटस राहिलेलं आहे विच इज इक्वल्स टू काय आहे 2 times its this expression is equals to 2 times. याला जर रेसिप्रोकल घेतला तुम्ही C upon sin C which is equals to sin प्लस व्यवस्थित लिहा sin A upon B upon sin B which is equals to C upon sin C. हे कशाचे इक्वल्स आहे 2 times radius of circumcenter. तर 2 times of radius of सर्कमसेंटर तर कसं फाइंड आउट करणार आपण त्याच्यासाठी परत एक दुसरं कन्स्ट्रक्शन करावं लागते. हा झाला अर्धा भाग. आता समोरचा अर्धा भागामध्ये काय आपल्याला एक सर्कल मध्ये ट्रायंगल ड्रॉ करावा लागतो. तर हे झालेलं आहे. मी दुसरी डायग्राम काढणार आहे. ही डायग्राम पहिल्या एक्सप्रेशन साठी होती. आता दुसरं जे एक्सप्रेशन आहे 2 times सर्कम रेडियस हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी काय तुम्हाला एक तोच ट्रायंगल ड्रॉ करावा लागणार पण त्या तिन्ही पॉइंट मधून एक सर्कल ट्रान्सफर व्हायला हे दाखवावं लागणार. A B आणि C. ही साइड A आहे ही साइड B आहे आणि ही साइड C आहे. तर त्याच ट्रायंगलच्या तिन्ही पॉइंट मधून जाणार एक सर्कल घेतलेला आहे. ट्रायंगल मधला कुठला तरी एक असा अँगल राहतो जो काय 90 डिग्री नसतो तर तो अँगल धरून आपण ड्रॉ केलेली आहे. डायमीटर पॉइंट A मधून त्या डायग्राम मध्ये छोटस कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ड्रॉ ए डायमीटर फ्रॉम
पॉइंट ए, म्हणजे हा जो अँगल आहे सेम मार्क देतोय, हा सुद्धा अँगल सेम मार्क देत असेल तर हे दोन अँगल्स कसे असतात, सारखे असतात. देअरफोर तुम्ही सिंपली काय लिहू शकता, अँगल ए बी सी इज इक्वल्स टू अँगल ए बी सी असं ब्रॅकेट मध्ये लिहायचं. सबटेंड सेम आर्क, एकाच आर्कवर आहेत हे दोन्ही अँगल्स, हा आणि हा, तेवढंच आर्क सबटेंड करायला, म्हणून हे दोघांचं मॅग्निट्यूड कसं असणार, सेम असणार. हा आणि हा या दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे, ही त्याची डायमीटर आहे, म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. असं आपल्याला तिथे लिहावं लागणार. काय लिहिणार तुम्ही, जसं मी स्क्रीनवर दाखवले, as the sum of three angles is 180 degree, at least one of the angle of the triangle is not right angle. Suppose capital A is not right angle. Draw a diameter through A. Let it meet circle in P. AP equals to 2 times R and triangle ACP is right angle triangle. Angle तुम्ही आता जे लिहिलेलं सर्व मेन्शन करायचं. Therefore sin B is equals to sin P. म्हणजे बघा हे दोन अँगल्स जर सारखे असतील तर काय होणार, sin B किंवा ह्या अँगल मध्ये अगोदर इन ट्रायंगल EPC sin P is equals to काय, sin P is equals to perpendicular upon hypotenuse. Perpendicular काय, AC upon hypotenuse is AP. In triangle APC, right angle triangle, sin P is equals to काय, perpendicular upon hypotenuse. But AC कशाने डिनोट केलेला आहे आपण, स्मॉल b न, आणि AP काय आहे तुमची, डायमीटर आहे, म्हणजे 2 टाइम्स रेडियस आहे, बरोबर आहे. Therefore sin P is equals to B upon 2 times R. पण P अँगल म्हणजे हा जो अँगल आहे हा B अँगलच्या इक्वल आहे. Therefore sin P is equals to sin B ह्या रिलेशन नुसार, which is equals to B upon 2 times R. आता आपल्याला काय 2R इकडे आणायचं आणि sin B तिकडे न्यायचं, तर आपलं एक्सप्रेशन काय होणार, therefore 2R is equals to B upon sin B. आणि आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं, B upon sin B किती आहे, 2 टाइम्स रेडियस आहे, म्हणजे B upon sin B काय आहे, 2 टाइम्स रेडियस आहे. हे जर रेशो इक्वल आहे, अर्थात हे दोन ह्याला इक्वल आहेत, म्हणजे डेफिनेटली हे तिन्ही रेशो इक्वल आहेत. याच्यामध्ये कसं कसं करायचं परत फास्ट मध्ये सांगतो. सर्कल ड्रॉ करायचा, त्या सर्कलचा असा एक अँगल घ्यायचा जो 90 डिग्री नाही. ट्रायंगल मध्ये एकतरी अँगल असा असतो, त्या सर्कल मधल्या ट्रायंगलचा एकतरी अँगल असा असणार जो 90 डिग्री नाही, त्याच्यावरून डायमीटर करायची, जिथं ती इंटरसेक्ट करते त्याला काहीतरी नाव द्या, मी P दिलेलं आहे. नंतर तो जो आहे तुम्ही ड्रॉ केलेला डायमीटर आणि जो तिसरा समोरचा पॉइंट आहे तो जॉईन करून घ्या, ज्याचा परपेंडिक्युलर किंवा 90 डिग्रीचा अँगल तो सबटेंड करेल, कारण की डायमीटरवर जर ट्रायंगल ड्रॉ केला तुम्ही तर तो 90 डिग्रीचा असतो. हा सर्कलचा एक थेरम आहे. त्याच्यानंतर इतकं झालं की समोर काय लिहायचं, ॲज अँगल ABC and angle APC subtends equal arc, therefore their magnitude is equal. किंवा असं सिंपल लिहायचं, ABC equals to angle APC. याच्यावर तुम्ही काय लिहू शकणार, वाटल्यास angle B is equals to angle C हे सुद्धा लिहू शकता डायरेक्टली. सबटेंड सेम आर्क, हे पहिलं काम झालं. आणि आता ट्रायंगल APC मध्ये यायचं. APC मध्ये sin P equals to काय असणार, AC upon AP. AC upon AP. AC is equals to B आपण ऑलरेडी डिफाइन केलेला आहे, आणि AP काय आहे, डायमीटर, which is equals to 2 times radius. Therefore sin P equals to B upon 2R. पण P अँगल कशाच्या इक्वल आहे, BA च्या. Therefore वाटल्यास तुम्ही इथे लिहू शकता अँगल P is equals to अँगल B. Therefore sin P is equals to sin B, which is equals to B upon 2R. But 2R इकडे आणा, sin B डिनोमिनेटर मध्ये लिहा, तुम्हाला रिस्पेक्टिव्ह रेशिओ मिळून जाईल. म्हणजे याच्यावर काय सिद्ध झालं तुमचं, 2R is equals to B upon sin B आहे. एक रेशिओ जरी सिद्ध झाला तरी ऑलरेडी बाकीचे इक्वल आहे. त्याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करता येतं की E upon sin A equals to B upon sin B equals to C upon sin C equals to 2R.
हो, तो साइन रूल सिद्ध झाला. समोरचा कोसाइन रूल पाहायचा आहे आपल्याला आता. टाका. कोसाइन रूलचे स्टेटमेंट काय आहे ती आपल्याला सिद्ध करायची आहे. तर स्टेटमेंट काय सांगते आपल्याला कोसाइन रूलची, a स्क्वेअर इक्वल्स टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2 टाइम्स cos b. किंवा आपण साइड जर चेंज केल्या तर हाच रूल कसा होणार, b स्क्वेअर इक्वल्स टू c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस 2 टाइम्स c a cos b. b स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2 टाइम्स cos b. आणि थर्ड काय, साइड चेंज केली तर आपण c स्क्वेअर इक्वल्स टू काय सांगणार, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2 टाइम्स cos c. cos रूल असा सांगतो. साइन रूल मगाशी जो 3 रेशिओ आहे कसं सांगतो, cos रूल हे एक्सप्रेशन आपल्याला सांगत असतो. तर कोसाइन रूल स्टेटमेंट लिहिलेली आहे. आपल्याला हा कोसाइन रूल आता सिद्ध करायचा आहे. तर सिद्ध करते वेळेस आपल्याला काय, स्टेटमेंट लिहिल्यानंतर एक डायग्राम काढायची. डायग्राम मध्ये ॲज युजल लास्ट टाइम जसा ट्रायंगल ड्रॉ केला आपण तसा ट्रायंगल ड्रॉ करायचा. सपोज हा माझा पॉइंट ए, हा बी आणि हा पॉइंट सी आहे. ट्रायंगल ए बी सी. पण ह्या वेळेस काय मॉडिफिकेशन करायचं, आपला जो एक अँगल आहे ई तो कुठे असला पाहिजे, एक्झॅक्टली तुमच्या ओरिजिन वर असला पाहिजे. म्हणजे जिथून एक्स वाय ऍक्सिस सुरू होतात, एक कुठलाही एक वर्टेक्स ए घ्या, बी घ्या किंवा सी घ्या, हा ओरिजिन वर असला पाहिजे. आणि त्याची जी एक साइड आहे इथं एसी साइड जी आहे ती कशावर आहे, एक्स ऍक्सिस वर आहे. असं तिथं नमूद सुद्धा करू शकता. काय नमूद करायचं, टेक ए ॲज अ ओरिजिन, म्हटलं असं लिहा, टेक इन ट्रायंगल ए बी सी, टेक capital A as origin and side AC lying on x axis. असं कन्सिडर केलेलं आहे आपण की आपला एक जो वर्टेक्स आहे तो ओरिजिन वर आहे आणि एक बाजू एक्स ऍक्सिस वर लाईन करत आहे. इथपर्यंत मेन्शन करायचं. आता तुम्ही यांचे काय करा, कोऑर्डिनेट्स लिहा. पॉइंट ए ओरिजिन वर आहे म्हणजे काय, 0 0. याचे कोऑर्डिनेट्स काय असणार, ही बाजू समजा जर तुम्ही स्मॉल बी धरला किंवा 0 आणि x असणार पॉइंट सी. तर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट सिस्टीम नुसार तुम्हाला कोऑर्डिनेट लिहायचे. तर सपोज ही तुम्ही बाजू बी धरली तर b, 0. ए बी सी, एक मिनिट बुकनुसार लिहितो आपण, ए बी सी, ही साइड सी आहे, एअरपोर्ट सी, 0. इथे पण मी चेंज करा, ए बी लाईन ऑन द एक्स ऍक्सिस. हे अंतर सी आहे, ह्याच्या समोरचं अंतर ए तुम्हाला माहित असतं, आणि हे अंतर जे आहे ते स्मॉल बी आहे. एक्स ने हा डिस्टन्स आणि हा वाय ने डिस्टन्स आहे. तुम्ही पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम वापरू शकता. तर इथे काय होणार, बी हे अंतर cos थीटा आणि हे अंतर काय होणार, b sin थीटा. b cos थीटा आणि b sin थीटा. याच्यानुसार तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत. टू प्रूव्ह फर्स्ट एक्सप्रेशन a स्क्वेअर इक्वल्स टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2 टाइम्स cos a. हे एक्सप्रेशन प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय LHS घ्यायची आणि RHS सिद्ध करून दाखवायची. तेच एक्सप्रेशन मी वरती घेतलेलं आहे. टू प्रूव्ह दिस वी हॅव टू यूज LHS इक्वल्स टू, और टू शो LHS इक्वल्स टू RHS. ए स्क्वेअर ही बाजू
तुमचा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय, BC स्क्वेअर या बाजूचा वर्ग. BC ला आपण स्मॉल ए ने दर्शवलेला आहे. पण BC हे अंतर कसं फाइंड आउट करणार तुम्ही, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, मध्ये नाही लिहायचं. डिस्टन्स फॉर्म्युला काय, y2 मायनस y1 इक्वल्स टू x2 मायनस x1. y2 काय आहे, b sin थीटा मायनस 0 स्क्वेअर प्लस x2 मायनस x1. x2 काय आहे, b cos थीटा मायनस c, b cos थीटा मायनस c चा स्क्वेअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बी आणि सी मधलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण फाइंड आउट केलं y2 मायनस y1 x2 मायनस x1. तर याला एक्सप्रेस जर केलं तुम्ही काय होणार, 0 म्हणजे नथिंग. याचं डायरेक्टली b स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस याला जर एक्सपांड केलं तर काय होणार, b स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस c स्क्वेअर मायनस 2 टाइम्स b c cos थीटा. थीटा आपला काय आहे, थीटा इज इक्वल्स टू आपला जो कोन आहे तो कोन आपल्याला लिहावा लागणार. तर आपला जो थीटा अँगल आहे तर तो थीटा अँगल काय आहे, अँगल ए आहे. हाच अँगल आपला थीटा आहे. आता थीटा मध्ये करा तुम्ही बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बी सी कॉस थीटा. तर बी स्क्वेअर कॉमन घ्या, sin square theta plus cos square theta which is equals to minus 2 times BC cos theta. B square sin square theta plus cos square theta 1, 2 times BC cos theta आणि C square आहे. तर काय होणार ते, B square plus C square minus 2 times BC cos theta which is equals to काय आहे, a square. इथपर्यंत आलं. पण a स्क्वेअर इक्वल्स टू a आहे आणि आपला जो थीटा आहे, बट थीटा इज इक्वल्स टू अँगल ए. अँगल ए लाच आपण थीटा म्हटलेला आहे, म्हणजे थीटा जागा तुम्ही अँगल ए लिहू शकता. देअरफॉर a square equals to b square plus c square minus 2 times bc cos a. किंवा डायरेक्टली तुम्ही इथून सुद्धा सुरुवात करू शकता. थीटाच्या जागा तुम्ही काय लिहिणार, cos a sin a. इथून जरी तुम्ही सुरुवात केली तरी काही हरकत नाही. असं जरी डायरेक्टली करत आलात तुम्ही तरी काही हरकत नाही. आपला थीटा जो आहे तोच काय अँगल ए ने दर्शवलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्रेशन आहे, तुम्हाला समजलं असेल. त्या एक्सप्रेशन नुसार तुम्ही ते सिद्ध करा. हे झालं पहिलं. असं सिमिलरली आपण जर सेकंड सिद्ध करायचं असेल तर काय, बी ला ओरिजिन वर ठेवणार आणि सी ला जर सिद्ध करायचं असेल तर सी ला ओरिजिन वर ठेवणार, एक बाजू आपल्या एक्स ऍक्सिस वर ठेवणार. या सर्व गोष्टी फाइंड आउट करता येतात. एक जर तुम्हाला सिद्ध करता आलं म्हणजे आता जर सेकंड सिद्ध करायचं असेल तर बी मधून तुम्हाला ट्रान्सफर होणार ओरिजिन बी मध्ये ठेवायची आणि ही बाजू एक्स ऍक्सिस वर ठेवायची. लाईकवाईज तुम्ही फाइंड आउट करू शकता सर्व. इतकं जरी केलं आणि तरी याच्या समोर तुम्हाला काय लिहायचं डायरेक्टली, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट रिमेनिंग 3. रिमेनिंग 2 कोणकोणत्या त्या, बी स्क्वेअर प्लस जी काय आहे ते तुम्ही लिहू शकता. कोसाइन रूल झालेला आहे, प्रोजेक्शन रूल आहे, ते आपण उद्या पाहू.